रेडी. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि महत्वाच्या घडामोडी आज आपण घेणार आहोत. ऑगस्ट महिन्यातली महत्वाची न्यूज आपण इथं घेतोय. बघा, सगळ्यात महत्वाचं या पुस्तकावर विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. आपले माजी राष्ट्रपती, लक्षात घ्या, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र, लक्षात घ्या, आत्मचरित्र लिहिण्यात आलेलं आहे आणि आत्मचरित्राचं प्रकाशन 12 ऑगस्ट 2026 रोजी झालेलं आहे. आत्मचरित्राचं नावच विचारते, बाकी काहीच नाही. कोणाच्या हस्ते प्रकाशित झालं तर तुम्हाला दिसतच आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचं काय झालेलं आहे, पुस्तकाचं अनावरण म्हणजेच काय झालेलं आहे, प्रकाशन झालेलं आहे. लक्षात घ्या. तर या प्रकारचं पुस्तकाचं नाव फक्त हेच मला 100% माहित पाहिजे बरं. ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिकन. लक्षात घ्या, ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिकन, माय लाईफ माय स्ट्रगल, माय लाईफ माय स्ट्रगल्स, म्हणजे त्याच्या लाईफ बद्दल संपूर्ण स्ट्रगल या संदर्भाचं पुस्तक आहे. आत्मचरित्र, लक्षात घ्या, रामनाथ कोविंद यांनी लिहिलेलं. लक्षात घ्या, त्याचं ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिकन, ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिकन, माय लाईफ माय स्ट्रगल नावाचं हे काय आहे, पुस्तक आहे. आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे? माजी राष्ट्रपती, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. बस, जास्त काही वाचायचं नाही. याचं प्रकाशन सोहळा झालेला आहे न्यू दिल्लीला आणि राष्ट्रपतीचं पुस्तक, माजी राष्ट्रपतीचं पुस्तक पंतप्रधानाच्या हस्ते काय झालेलं आहे, प्रकाशन झालेलं आहे. ही पहिली न्यूज. पुस्तक फक्त एकच वाचायचं. लक्षात घ्या, याचं नाव लक्षात घ्यायचं, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि याचं काय झालं, आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. तर बस, हे पुस्तक पाठ पाहिजे प्रत्येकाला. जास्त करंटचं लक्ष ठेवू नका, पण जे महत्वाचं आहे. पुढे बघा, जागतिक अवयव दान दिन. जागतिक, बघा, अवयव दान दिन का करतो आपण? कारण माहितीये का, अवयव दान करणे म्हणजे कोणाचाही आयुष्य काय होऊ शकते, सुधारू शकते. नाहीतर तसं बघा, आपण मेल्यानंतर आपला अवयवाचा काय उपयोग पडणार आहे? आपले डोळे जिवंत राहतील, आपलं हृदय जिवंत राहतील, आपल्या किडन्या लोकांसोबत कामी येतील, बरोबर आहे ना. आपलं स्किन लोकांना कामी येईल, माहितीये का. आज स्किन, काही हेअर आपल्या लोकांना कामी येईल. कारण आज सगळे ऑर्गन जर आपण दुसऱ्याला दिलं, आज आपण रक्तदान करतो, आज आपण विद्यादान करतो, अन्नदान करतो, अवयव दान करतो, तर हे केलं पाहिजे. पैशापेक्षाही आज सर्वोत्कृष्ट दान जर कुठलं असेल तर अवयव दान आणि ज्ञानदान आहे. ज्ञान हे दान, लक्षात घ्या, ज्ञान हे जगातली कुठलाही व्यक्ती खरेदी करू शकत नाही. विद्या खरेदी करता येत नाही, विद्या ही कोणीही शिकवू शकत नाही. लक्षात घ्या, विद्या जी आहे फ्री ऑफ चार्ज आहे. विद्या कोणी विकत घेऊ शकत नाही, विद्या कोणी विकू शकत नाही. कारण त्या विद्येचं नॉलेज त्या माणसानं तयार केलं एवढ्या दिवसाचं आहे, ते आपण एका 1000 रुपयात, 2000, 10,000, 20,000, 1,00,000 मध्ये विद्या आपण विकत नाही घेऊ शकत. कारण ती नॉलेज देण्याच्या संदर्भाचं एक गायडन्स आहे तो फक्त. जागतिक अवयव दान दिन 13 ऑगस्ट आहे. तारीख आहे 13 ऑगस्ट. राष्ट्रीय अवयव दान दिन, लक्षात घ्या, भारताचा 3 ऑगस्ट आहे. राष्ट्रीय अवयव दान, बघा, हे कुठलं आहे, जागतिक आहे. 3 ऑगस्ट कुठला आहे, राष्ट्रीय अवयव दान दिन. बघा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये, लक्षात घ्या, हा दिवस 27 नोव्हेंबर वरून बदलून 3 ऑगस्ट असा निश्चित केला आहे. पहिले आपला 27 नोव्हेंबर होता, राष्ट्रीय अवयव दान दिन होता 27 नोव्हेंबर. लक्षात घ्या, किती होता, 27 नोव्हेंबर. आणि आता किती झालाय, 3 ऑगस्ट. कधीपासून, 2023 पासून. परंतु आपण काय सांगत आहोत, जागतिक अवयवदान दिन. आता याचा उद्देश काय आहे? अवयवामुळं एखाद्याचं शरीर जर विकृत होत असेल किंवा अपंग होत असेल तर त्याचं आयुष्य सुधारण्याला काय द्या, भर टाका. काही लोकांजवळ बघा, एका डोळ्यानं माणूस जगत आहे, काही लोकांजवळ तर दोन्ही डोळे नाही, बरोबर आहे ना. काही लोकांना पाय नाहीये, कृत्रिम पाय त्यानं बसवलेला आहे प्लास्टिकचा, तुम्हाला माहित आहे. काही लोकांना बघा, स्किन पूर्णपणे जळालेली राहते, जळतात काही लोक, बरोबर आहे ना. प्रत्यक्ष जळणं वेगळं ना अप्रत्यक्ष जळणं फार वेगळं आहे. तुम्ही तसंच जळता, काही जळण्याचा प्रकार दिसत नाही, वास येत नाही, पण तुम्ही जळता दुसऱ्यावर. तो जळण्याचा प्रकार वेगळा आणि प्रत्यक्ष जळण्याचा प्रकार वेगळा. माहित आहे का, आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याजवळ सगळे ऑर्गन चांगले आहेत. पण आपण रडतो कशाला? अरे मी शरीरानं बारीक आहे, मी शरीरानं जाडा, माझी हाईट कमी आहे. अरे काही नाही ना रे, शरीरातले प्रकृतीचे प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःला कमीपणाने वाटलं पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या अवयवाबद्दल, शरीराबद्दल कमीपणा वाटायला लागला ना, जगाल तर वाटणारच आहे. माणसाला स्वतःला कमी वाटता कामा नये. आपला रंग कसा आहे, आपला वर्ण कसा आहे, त्याचबरोबर आपली परिस्थिती काय आहे, आपलं हाईट किती आहे, आपण शरीरानं जाड आहो का, बारीक आहो का, हे मॅटर नाही करत. मॅटर काय करते, तुम्ही वर्क काय करता, हे मॅटर आहे. तर बघा, अवयव दान करणं म्हणजे एखाद्याचं आरोग्य सुधारणं, त्याचं आरोग्याला, प्रकृतीला स्वास्थ्य देणं, यासाठी हे अवयव दान दिन आपण घेतलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा मरण्याच्या पहिले आपलं अवयव दान दिन करून घ्या. आता
अवयवदान करणाऱ्या माणसाचं, आता तुम्ही म्हणसाल बा आम्ही मेलो तर कसं कळणार बा, आम्ही मेल्यावर फोन कोणाला करायचा बा, असं काहीच नाहीये. जो व्यक्ती ज्याचा मृत्यू होतो ना, तर असं आपल्या घरच्या व्यक्तींना सांगून द्यायचं की या 4-5 लोकांचे नंबर असतात की माझा मृत्यू झाला की मेडिकल ऑफिसला हे संपूर्ण माझी बॉडी देण्याचा मी निर्णय घेतला. काही तुमचं संपूर्ण शरीर पण देऊ शकता तुम्ही, तुमच्यावर प्रयोग होऊ शकतात. तर या प्रकारचं जागतिक अवयवदान दिन तारीख किती आहे? 13 ऑगस्ट. राष्ट्रीय अवयव दिन किती? 3 ऑगस्ट. पहिले किती होता? 27 नोव्हेंबर. पहिले किती होता? 27 नोव्हेंबर. दिवस लक्षात घ्यायचं. 12 ऑगस्ट घ्या लक्षात घ्या, 13 ऑगस्ट लक्षात घ्या आणि 3 ऑगस्ट लक्षात घ्या. ओके. तर या प्रकारचा जागतिक अवयवदान दिन जागतिक जगाच्या संदर्भातचा आहे. पुढे चला. तुम्हाला माहिती आहे माजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे भारताचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती चंद्रचूड, वडील पण सरन्यायाधीश होते आणि मुलगा पण सरन्यायाधीश होता. आणि ही एकमेव व्यक्ती आहे जे महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील इचलकरंजी या भागातली व्यक्ती आहे. महत्व आहे 50वे भारताचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती चंद्रचूड. आज रशियामध्ये तुम्हाला माहिती आहे रशियाच्या लवादामध्ये न्यायाधीश म्हणून जे काही प्रकरण आहे तिथं, तर त्या लवादाचं जे ट्रिब्युनल असते, ट्रिब्युनल म्हणजे लवाद, त्याच्यामध्ये जे काही वाद निर्माण होत आहे तर त्या वाद सोडवण्याकरिता त्यांची नियुक्ती तिथं झालेली आहे. तर आंतरराष्ट्रीय लवाद रशियातर्फे त्यांची काय झालेली आहे? नियुक्ती. बघा, कारण लक्षात घ्या वाद आहे महत्वाचं. पक्षकार म्हणून युक्रेनची सरकारी ओसॅड बँक विरुद्ध रशिया. बघा, युक्रेनची सरकारी एक बँक आहे त्याच्या विरुद्ध रशिया, या दोघांचे काही केसेस आहेत. बघा, साधारणतः 2022च्या रशिया युक्रेन युद्धामुळे ओसॅड बँकच्या मालमत्तेचे आणि व्यवसायाचे झालेले प्रचंड नुकसान. युक्रेन आणि रशिया मोठं युद्ध झालं, आपल्याला सर्वांना माहित आहे. अलीकडे सुद्धा इस्रायल अमेरिकेचं युद्ध झालं, हे आपल्याला माहित आहे. इराण सुद्धा मदत नाही होतं, त्याचा परिणाम आपण आता भोगतोय. आता महागाई प्रचंड वाढते, तेलाच्या किमती वाढल्या, साखरेच्या किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहे, गॅस सिलेंडरच्या किमती वाढत आहे, तुमचं शिक्षण वाढत आहे, सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहे. तर सगळ्याच गोष्टी जर वाढत असेल तर आपलं पेमेंट पण आपल्याला वाढावं लागेल. कारण येणारं भविष्य हे फार दारिद्र्य घेऊन येणार आहे भारतात. येणारं भविष्य शिक्षण गरिबाचं होणार नाही, आरोग्य गरिबाला शक्य नाहीये. कारण आज गरिबाच्या लेकरांना शिकायचं नाही. कारण जर गरिबाच्या लेकरांना जर मोठं व्हायचं स्वप्न जर बघितलं समजा, तर त्याला प्रॉपर क्लास तर लावाच लागेल ना, त्याला प्रॉपर अभ्यासिका लावाच लागेल. काही जर करायचं असेल, जर डॉक्टर आज बनायचं असेल तर प्रॉपर क्लास जर नीटचा नाही केला तर तो एमबीबीएस नाही म्हणणार ना, सांगा तुम्ही. आणि मॅक्सिमम मी आजपर्यंत बघितलंय की 100तून एखादा विद्यार्थी सेल्फ स्टडी करून तो होतो, त्याला फार आग लागली पाहिजे, नाहीतर होत नाही. 99% नीटचे पोरं बघा बऱ्यापैकी एखादा चांगला क्लास करूनच ते झालेले आहे, अदरवाईज होत नाही. प्रशासनात पण आहे आपलं, सिव्हिल सर्व्हिस असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, याही ठिकाणी. आणि दिवसेंदिवस हा तर क्राऊड वाढणार आहे, कमी होणार नाही. कारण का, जे वाढत्या जागा आहे ना, इतक्या वाढत्या जागा आहेत की जे लोक प्रत्येक लोकांना वाटते बाबा तू जा आणि अभ्यास कर. प्रॉब्लेम काय लोकांचा, क्लास लावतात, अभ्यास करतात, करत नाही. बघा, बरेचसे मुलं येतात ना, परंतु ते त्यांचं रेग्युलरिटी नसते. काही लोक 8 दिवस गायब, काही लोक 2 दिवस गायब, 4 दिवस लायब्ररीत जाणं नाही, अभ्यास करणं नाही, कंटाळा करणं, या प्रकारचं आहे. आणि त्यामुळे माहिती आहे का, आपण आलो इथं फक्त एक गायडन्स घेण्यासाठी नाही, तर जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत न सोडण्यासाठी या शहरातनी आपण निवड केलेली आहे. परंतु आपण क्लास झाला लगेच आपण आपल्या खोरड्यात जर घेऊन जाऊन बसलो समजा, तर मग संपला ना कार्यक्रम. तो टेम्परमेंट बदलते. तुम्ही घरी गेल्यानंतर हा पोरग जर घरी गेला ना, टेम्परमेंट बदलते. याच्या घरी वावर असेल, वावरात जावं लागते, घरी पाहुणे यायले स्वयंपाक करावं लागते, लोकांना चहा पाणी द्यावं लागते, टेम्परमेंट बदलते. आणि टाइम पडलं तर घरचे काय म्हणते, बाबा कुठेतरी एखादा व्यवसाय करून टाक, जाऊ दे ना. इकडे तिकडचे सल्लागार तर भरपूर राहते. घरी आल्यानंतर व्हायरस वेगळं, इथं आल्यानंतर वातावरण वेगळं. बघा, तुम्ही इथं क्लासमध्ये आला तर तुम्हाला वाटते की नाही यार आपलं कुठेतरी चुकते बा. पण घरी जर आपण मूर्खाच्या नंदनवनात सगळे रूम पार्टनर जर सगळे झोपून राहिलो आणि सगळ्याच क्लास जर संपला, अरे काय तू उठत आहे का रे, आज नाही बा मला रविवार आहे, तुझं काय रे बा, मलाही रविवार आहे, तुझं काय, मलाही रविवार, सुपर संडे, बरोबर आहे ना. फुल माहोल चालू आहे तुमचं, माहिती आहे का. आपल्याजवळ तो शनिवार रविवार वेळ नाहीये. तुम्ही जर शेड्यूल बघितला समजा तर वेळच नाही. एक दिवस तुम्ही बघून घ्यायचा बसून, नाही यार काय काय नाही. तर या प्रकारचा आहे. तर आपल्यामधला जो काही वाद होता रशिया आणि युक्रेनचा, त्याच्यामुळे बँक डुबली. म्हणजेच काय, त्या प्रकारचा त्याला सगळ्यात महत्वाचं आर्थिक वाद निर्माण झाले की नेमका आर्थिक वाद सोडवण्यासाठी एक लवाद निर्माण केलेला आहे. आणि त्या लवादासाठी रशियातर्फे केस लढवण्यासाठी डॉक्टर डी.वाय. चंद्रचूड यांची महत्वाची व्यक्ती म्हणून तिथं नियुक्ती झालेली आहे. बघा, साधारणतः द्विपक्षीय गुंतवणूक करार होता हा, बायलॅटरल करार आहे रशिया आणि युक्रेनचा 1998चा, आणि त्याच्या संदर्भाची बँक निर्माण केलेली आहे. बघा, साधारणतः आपल्याला जर सरन्यायाधीश माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड याच्याबद्दल जर माहिती विचारली तर ते भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. 2024ला ते निवृत्त झाले. 22 ते 24 पर्यंत त्यांनी सरन्यायाधीशपदी काय केलेले पद भूषवलेलं आहे.
आणि या सोबतच त्यांनी कोणकोणती पदं भूषवली आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुद्धा होते. अलाहाबाद, मुंबई आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पर्यंत जाणारे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर डी वाय चंद्रचूड यांची आंतरराष्ट्रीय लवाद रशियातर्फे त्यांची नियुक्ती झाली. फक्त एवढं लक्षात घ्या. पण रशिया, कारण खूप महत्वाचा या देशामध्ये लवादवर नियुक्त होणं म्हणजे फार आपल्यासाठी प्राईड फील करणारा मोमेंटम आहे, साधी गोष्ट नाही आहे. कारण भारताचा न्यायाधीश एक प्रकारचा रशियाचा प्रकरण आणि युक्रेनचं प्रकरण सोडण्यासाठी मध्यस्थी करतोय, त्या लवादाचा प्रमुख होतोय, ही साधी गोष्ट नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. तर या प्रकारचं 1998 ला करार झाला होता रशिया आणि युक्रेनचं, की आपला कोणतीही बँक असेल ती, तर त्या बँकच्या संदर्भाच्या दोघांच्या वाटाघाटी दोघांच्या सहकार्याने होईल. पण आता वाद झालाय, युद्ध झालाय, मग ते प्रश्न सोडवता सोडवता नाकी नऊ येत आहे. म्हणून काय करत आहेत, या प्रकारचं लवाद स्थापन केलं आहे. तर ही आंतरराष्ट्रीय लवादाकडे निवडणूक झालेली डी वाय चंद्रचूड. पुढे बघा, पिकॉक डिप्लोमसी लक्षात घ्या. पिकॉक पिकॉक म्हणजे मोर, लक्षात घ्या. तर पिकॉक डिप्लोमसी भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील कार्यालयाला 5 नर मोर भेट दिली आहे. लक्षात घ्या, 5 नर मोर काय दिले आहे, आपण भेट दिली आहे. यामध्ये 4 निळे आणि एक दुर्मिळ पांढरा नर मोर आहे. लक्षात घ्या, 4 निळे आणि एक दुर्मिळ पांढरा एक काय दिला आपण नर मोर दिलेला आहे. आता बघा, हस्तांतरण जिनिव्हा येथील भारताचे स्थायी प्रतिनिधी अरिंदम बागची यांनी हे मोर युनोच्या महासंचालकाला, महत्वाची एक संस्था आहे लक्षात घ्या युनोच्या अंतर्गतची, त्यांना तात्याना वालोवाया याचं नाव आहे, औपचारिकपणे काय केले, सुपूर्द केले. हे मोर जिनिव्हा येथील आरियाना पार्क इथे ठेवले जाणार आहे. जिनिव्हा येथील आरियाना पार्क लक्षात घ्या. आपण जिनिव्हा लक्षात घ्या कार्यालयाला, संयुक्त राष्ट्र संघ याचं जे कार्यालय आहे त्यांना आपण मोर प्रेझेंट केलेले आहे, त्यांना आपण मोर दिलेले आहे. भारत हा राष्ट्र, तुम्हाला माहिती आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे, बरोबर आहे ना. पण काही लोक असे आहे, बहादर लोक मोरली खाते, हे दिल मागे मोर म्हणते. मोरली खाणारे आहे बरं, वाघाला खात नाही, बरं आहे ते चावते म्हणलं तर तेही खाते, बेकार काम आहे लोकांचं. पा तर भारताचा राष्ट्रीय पक्षी आपण 5 नर मोर दिलेले आहे, युनोच्या कार्यालयाला भेट म्हणून दिलेले आहे. आणि त्या प्रकारचा आरियाना पार्क नावाच्या ठिकाणी ते ठेवलेले आहे. हे 5ही काय नर आहे, याच्यातले 4 निळे आहे आणि एक पांढऱ्या प्रकारचा, असे 5 नर मोर आपण दिले. तुम्हाला प्रश्न येईल की बाबा आपण कोणाला दिलाय, भारत सरकारनं कोणाला दिलाय, तर युनोच्या कार्यालयाला आपण काय दिलंय, भेट दिली आहे. ठीक आहे भाऊ, या प्रकारचं मोर बद्दल संपूर्ण माहिती आहे. या राष्ट्रीय पक्षी दर्जाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. बघा, पांढऱ्या मोराचा रंग लुसिझम या जनुकीय बदलामुळे पांढरा होतो, ज्यामध्ये पंखामध्ये रंगद्रव्ये कमी होतात. बघा, हा अल्बिनिझम पेक्षा वेगळा आहे, अल्बिनिझम पेक्षा कसा आहे, वेगळा आहे. राष्ट्रीय पक्षी दर्जा भारतानं 26 जानेवारी 1963 ला मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय पक्षी, त्याचं शास्त्रीय नाव आहे पॅवो क्रिस्टॅटस. लक्षात घ्या, पॅवो क्रिस्टॅटस लक्षात घ्या. शास्त्रीय नाव, आपल्याला शास्त्रीय नावं विचारतात सायन्स मध्ये, आपण म्हणतो सायन्सचा प्रश्न आलाय. आता दादा मला सांगा, हा जर प्रश्न सायन्स मध्ये आला आणि मोराचं शास्त्रीय नाव काय, आयोग हेच बघतात की ही करंटची महत्वाची घडामोडी आहे, आपण जे सायन्स मध्ये टाकलं आणि पोरं म्हणतात सर सायन्सचे प्रश्न सुटत नाही. न सुटण्याचं कारण अशा गोष्टीकडे तुझं लक्ष नाहीये. पहा तुम्ही, तर पॅवो क्रिस्टॅटस नावाचं याचं मोरचं काय आहे, नाव आहे, कशाचं, शास्त्रीय नाव. लक्षात घ्या, साधारणतः नर व मादी या पक्षातील नराला मोर आणि मादीला आपण काय म्हणतो, लांडोर. लक्षात घ्या, मादीला काय म्हणतो आपण, लांडोर, नराला काय म्हणतो, मोर. ज्याला माहित नाही तो काय मागतो, मोर. ज्याला माहितच नाही, बरोबर आहे, ज्याला माहित नाही तो काय सांगणार आहे, मोरच आहे भाऊ. तर लांडोर आणि मोर हे लक्षात घ्या, हे नाव 2 प्रकारचे आपले आहे. तर राष्ट्रीय पक्षी दर्जा कधी आहे मोरला, 1963 ला. शौर्य पुरस्काराचं वाटप झालं, लक्षात घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. शौर्य पुरस्कार हे भारतातले महत्वाचे सैनिक क्षेत्रातील पुरस्कार आहे, विविध त्याचे नाव आहे बरेचसे, शौर्य पुरस्कार, कीर्ती चक्र, अशोक चक्र, परमवीर चक्र, बरोबर आहे ना. सैनिक क्षेत्रातली सर्वोच्च कामगिरी केलेल्या व्यक्तीला पुरस्कार प्राप्त. बघा, काम करत राहा, पुरस्काराची अपेक्षा ठेवू नका, ऑटोमॅटिक पुरस्कार येत राहते. इतके पुरस्कार येतात की तुम्ही विचारही नाही करू शकत की लाईफ मध्ये पुरस्कार आले किती गेले किती. फक्त तुम्ही काम करत राहा. काम जर करत राहिला तर तुमच्या लाईफ मध्ये किती लोकांनी पुस्तकं दिले, किती लोकांनी तुम्हाला प्रेझेंट दिलं. तुम्ही जर माझ्याजवळ कधी जर बसला, माझ्या कॅबिन मध्ये, समजा माझी पर्सनल कॅबिन आहे घरी, समजा
तर तुम्हाला मला लोकांनी किती वस्तू गिफ्ट दिल्या, साधारणतः 2010 पासून तर आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीची गिफ्ट मी ठेवलेले आहे जपून, त्याच्यावर नाव टाकून. हे व्यक्ती बाबा असा आहे बाबा. तेजस देशमुख ना पेन दिलेला आहे, तो तसाच ठेवलाय, भरी तो पेन खराब होऊन जाईल. जपून आहे. कोण घड्याळ दिली आहे, कोण टी शर्ट दिलाय, कोण शर्ट दिलेलं आहे, कोण पुस्तकं दिलेली आहे, प्रत्येक किती लोकांना वाच दिले आहे, भिंतीवरच्या वाचता काही अंदाजा नाही. किती फोटो फ्रेम आहे, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याचा मोमेंटम, कोणत्या बॅचचा विद्यार्थी आहे, काय बा, कारण माहितीये का, त्या आठवणी आपल्या अविस्मरणीय आहे. असं नाव जर आपण आठवलं बा, हा सचिन आंबोरे आहे बाबा, तर आपल्याला ते आठवलं पाहिजे की नाही यार, हे व्यक्ती आहे, आपला विद्यार्थी आहे. माझ्या डोक्यात तर संकल्पना आहे 2010-13 पासून जेवढे विद्यार्थी आहे ना, सगळ्याचे फोटो टाकायचे, त्याचा कुठं आहे परिचय, ते कुठं लागला, काय लागला, असे सगळी पुस्तकच तयार करायची. बरोबर आहे ना? लोक म्हणतात ना किती विद्यार्थी आहे काय, एक पुस्तकच तयार करून टाकायचं, घ्या टाकायचं. आला एखादा ऍरेशन लिपा आहे बा, पुस्तक वाचत बसतो, नंबर सहित टाकून द्या, त्याचं गाव, नाव सहित, पत्ता सहित पुस्तक छापलं जाईल. कारण ते एक ओळख विद्यार्थ्याची आपली राहते. बघा, तर घोषणाकर्त्या कोणी, त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचं वाटप झालं. एकूण शौर्य पुरस्कार 78 आणि मरणोत्तर पुरस्कार किती, 13. मरणोत्तर म्हणजे मेल्यानंतर दिले जायला. बघा, यावर्षी अशोक चक्र कोणालाही जाहीर झाला नाही. अशोक चक्र कोणालाही जाहीर झालं नाही. कीर्ती चक्र बघा 9 आहे, त्यातले मरणोत्तर किती आहे, 7 आहे. बार्टो शौर्य चक्र किती आहे, 1. आणि शौर्य चक्र 19, याच्यातलं मरणोत्तर 1 आहे. बार्टो सेना पदक त्याच्यातलेच आहे, शौर्य मधले आहे सगळे. सेना पदके, नौसेना पदके, वायुसेना पदके, हे काही एवढं विचारत नाही, याच्यात काही तुम्ही घुसाचं नाही, फक्त एवढं लक्षात घ्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्काराचं वाटप करण्यात आलं. कुठं, दिल्लीला. बघा, राष्ट्रपती भवन या ठिकाणी वाटप केलं जाते. भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण हे सुद्धा त्याच ठिकाणी वाटप केलं जाते. एकूण शौर्य पुरस्कार किती, 78, त्यातले मरणोत्तर किती, 13. फक्त एवढं लक्षात घ्या, हे बाकीचं काहीही लक्षात घेऊ नका. यावर्षी भारतातल्या सैनिकांना विविध पुरस्काराचं वाटप करण्यात आलं. याच्यामध्ये कीर्तीचे अशोक चक्राचं वाटप करण्यात आले नाही, हे माहित पाहिजे. बाकीचे पुरस्कार वाटप करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. एकूण शौर्य चक्राचं वाटप 78, मरणोत्तर किती, 13. संपलं कार्यक्रम, बस. बाकीच्या काही गोष्टी फापट पसारा लक्षात नाही घ्यायचं. बघा, कीर्तीचक्र, शौर्य चक्र याच्या संदर्भात थोडक्यात आपण माहिती घेऊ. काय बाबा कीर्तीचक्र, शांततेच्या काळातील, बघा, शांततेच्या काळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. सर्वात मोठा आपला अशोक चक्र आहे. अशोक चक्रानंतर शौर्य चक्र आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सैनिक क्षेत्रातील आपलं शांतता ठेवण्यासाठी जे काही काम करणारे सैनिक आहेत, त्यांनी स्वतःला प्राणार्पण केला समजा, किंवा काम करत आहे त्यांना. बघा, साधारणतः स्थापना 1 जानेवारी 1952. पहिले याचं नाव होतं अशोक चक्र वर्ग 2. अशोक चक्र वर्ग 2, अशोक चक्र 1 आणि अशोक चक्र वर्ग 2, 2 नंबरचा आहे ना, म्हणून याला 2. त्याचं नाव झालं शौर्य चक्र. बघा, 1 जानेवारी 1952 ला पुरस्काराची काय झाली आहे, सुरुवात. साधारणतः 27 जानेवारी 1967 ला याचं नाव काय झालं, कीर्तीचक्र. काय झालं, कीर्तीचक्र. लक्षात घ्या, 67 पासून अशोक चक्र 2चं काय नाव झालं, कीर्तीचक्र. पुढे बघा, पहिले विजेते कॅप्टन जोगिंदर सिंग घराया. लक्षात घ्या, कॅप्टन जोगिंदर सिंग घराया पहिला विजेता आहे शौर्य पुरस्काराचा. लक्षात घ्या, पहिला विजेता आहे शौर्य पुरस्काराचा. याच नाव काय पहिलं होतं, अशोक चक्र पुरस्कार 2. अशोक चक्र पुरस्कार 2. तर कॅप्टन जोगिंदर सिंग घराया सोबत काही 11 जण पण होते, पण पहिला व्यक्ती आहे की याला काय दिलं आपण, शौर्य चक्र, किंवा नाव सांगू शकतो आपण अशोक चक्र 2. 1967 पासून याचं नाव बदललं. 1952 ला अशोक चक्र 2 होतं. 67 पासून याचं नाव झालं कीर्ती चक्र. काय झालं, कीर्ती चक्र. किती क्रमांकाचा पुरस्कार आहे हा, दुसऱ्या क्रमांकाचा. पहिल्या क्रमांकाचा अशोक चक्र, पहिल्या क्रमांकाचा अशोक चक्र. बघा, पहिली महिला विजेती, लक्षात घ्या, पहिली महिला विजेती आहे ग्लोरिया बेरी. लक्षात घ्या, ग्लोरिया बेरी पहिली आहे. ग्लोरिया बेरी ही प्रथम महिला आहे ज्याला शौर्य चक्र, कीर्ती चक्र ऑब्लिक अशोक चक्र 2 हा काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. शौर्य पुरस्कारामध्ये आपण कीर्ती चक्र बद्दल माहिती सांगितली. 52 ला पुरस्काराची सुरुवात आहे. 67 ला याचं काय झालं, नामकरण बदलण्यात आलेलं आहे. बघा, 9 लोकांना जे काही मिळालेलं आहे महत्वाचं पुरस्कार, विजेत्याची कीर्तीचक्र विजेत्याची यादी आहे. तर बरोबर, ही यादी तुम्ही वाचून घ्यायची. ही आपल्या या युट्यूब चॅनलला असणारच आहे, पण ही काही तुम्हाला यादी पूर्ण लोकांचे काही विचारली जाणार नाहीये. कारण आयोग पण विचार करते कुठल्या प्रकारचं तुम्हाला माहित आहे काय नाही, हे आपल्याला यादी आपण लक्षात घ्यायचे. हे काही लोक 9 आहेत ज्यांना कीर्तीचक्र विजेत्यांची यादी आहे. शौर्य पुरस्काराबद्दल आपण माहिती घेऊ. कीर्तीचक्र सांगितलं आपण. बघा, बार्टो शौर्य चक्र मेजर आदित्य प्रताप सिंह, लक्षात घ्या, यांना जाहीर झालाय. बघा, सेना पदक, सेनाकातील पदक आहे शौर्य मधला लेफ्टनंट कर्नल पुष्कर विजय चौधरी.
त्यानंतर मेजर रविशंकर जोशी, हे काय काय लोकांना दिलेला आहे पुरस्कार, शौर्य पुरस्कार, त्यांचे नाव आहे. बरोबर आहे. हे काही नावं आपल्याला वाचायची गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण एवढं शौर्य पुरस्काराच्या संदर्भात आपल्याला माहित आहे 78 लोकांना दिलेले आहे, 13 मरणोत्तर. ही काही नावं वाचू नका. पुढे बघा, इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली, लक्षात घ्या. बघा, इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट अहवाल, जे काही श्रीमंत फॅमिली आहे, श्रीमंत फॅमिली. बघा, जगातल्या टॉप 10 मध्ये भारतातले टॉप 10 मध्ये जे काही असणारी आहे फॅमिली बिझनेस मध्ये लिस्ट अहवालात नाही, टॉप 5 मध्ये पाहून घ्या आपण. अंबानी कुटुंब नंबर 1 ला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज पहा तुम्ही, 25.8 करोड कोटी इथपर्यंत पैसा, करोड कोटी. पहा तुम्ही, सोपं काम नाही आहे. नंतर कुमार मंगलम बिर्ला, जिंदाल कुटुंब, बजाज कुटुंब, महिंद्रा कुटुंब. बघा, कुटुंब एवढे श्रीमंत झालेले आहे. काऊन? कुटुंबातले सगळे श्रीमंत आहे म्हणून कुटुंब श्रीमंत आहे. अरे तुमच्यापासून तुमचं कुटुंब श्रीमंत झाला पाहिजे. माहित आहे का, आपल्या अख्ख्या आयुष्य, तुम्हाला सांगतो ना मी, मेहनत केल्यानंतर काही होते रे बाबा, मी तर एवढा अनुभवतो, मजाक नाही. मेहनत तुम्ही करा ना, बाय प्रोडक्ट पैसा धावत येते. फक्त मेहनत करा. पुरस्कार येते, नाव येते, लोक तुमच्याजवळ येते, तुम्ही टाइम पडला त्याला ओळखत सुद्धा नाही, एवढे लोक तुमच्या प्रेमात येऊन पडतात. पण तुम्ही जर एका व्यक्तीच्या प्रेमात पडला ना, सगळ्या जगाचा प्रेम तुम्हाला भेटत नाही. काऊन? तुमचं विश्व त्याच्यात नाही, तुम्ही रब दिखताय. प्रॉब्लेम तो होते, कारण कळतच नाही. सकाळ संध्याकाळ माणसाला कळत नाही, 12 वाजले का 11 वाजले का, काहीच नाही. कारण केमिकल लोचा झाला त्याचा. ती पोरगी, ते पोरगाची वाटत पाहतात, कुठे भेटते का ग्राउंड वर, तो पोरगा वाट पाहते, भेटते का रे, बोलतं का, मरतो नाही तर. बरोबर आहे ना? कारण ते जगणार नाही का, वो लडकी नाही जिंदगी हे मेरी, हे अशा प्रकारचे ते नाही जगत. ते पुस्तक राहिलं, ते जर फोन आला, पुस्तक जर चालू असेल, रात्री 9 जर फोन आला, समजा, अरे येतं का, थांब आता काय कसं सांगू, मैत्रिणीले बाहेर जायचं आहे, थांबे ते कडापे म्हणलं की अर्जंट माझी मैत्रीण माधुरी बिमार झाली ग, तिनं मला फोन आला, जरा मी जायचे. डॉक्टर आहे का? आता काय सांगावं, तो आलाय म्हणून. फार भावनेचा प्रश्न आहे, समजून घे. भावना, बरोबर आहे ना? ती जाते. तिला 10 वाजता कळत नाही, 11 वाजता, अरे कितीतरी येडी आहे मी, आता 11-12 वाजता एखाद्या ग्राउंड कडे जर जात असतो ना, नंतर कळते ही येडी आपलीच आहे. खरंच रे, खरंच खरंच वाईट वाटते. काय वाईट वाटायचं, पण त्यांचा जमाना त्याच्यात नाही आहे, तर काय करायचं काय? त्यांना सोडून द्या, त्या लोकांना सोडून द्या. त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी आलं, त्यांचा जन्म त्याच्यासाठी आहे, दुसरं त्यांना काहीही घेणं नाहीये. सांगा ना तुम्ही. आपलं बघा, संघ तसं माणूस घडते, हे मला अनुभवलं आहे मी. एवढं खरं लक्षात घ्या. जर एखादी मैत्रीण जर हलक्या मनाची, निगेटिव्ह वाली असली, लपडेल असले मैत्री किंवा मित्र असला, तर ते पोरग किंवा पोरगी कायम तिकडेच असते, कायमच. या लोकांमाग खरंच सांगतो, दूर राहा. खरंच सांगतो, जर जेवढं दूर राहायचं ना व्हायरस पासून, तेवढं तुम्ही बचाव राहाल. खरंच सांगतो. किंवा मग लिमिटेड बोला. तो कितीही चांगला असं एखादा व्यक्ती, याच्यापासून दूर जर जाणार नाही ना, तुम्ही एक ना एक दिवस तुम्हाला कीडची लागण होईल. हे तुम्ही कायम लक्षात घ्या. आणि तो जाणार आहे, तो आज ना उद्या सोडून जाणारच आहे. तो स्पर्धा क्षेत्रात एखादा पोरगा असेल, एखादी पोरगी असेल, वारंवार वारंवार बिमार पडत आहे, 100% तरी कीड लागलेली. मला सांगा ना, अरे एनर्जी जाते ना रे, फिरण्यातनी, इकडे तिकडे फोनवर घुमण्यातनी किती एनर्जी वाया चालली बिनकामाची, डोक्याची. आणि प्रेशर आहे, समाजाचा टेन्शन आहे, इकडचं टेन्शन आहे, तिकडचं टेन्शन आहे, सगळं टेन्शन आहे. तर ते लोक, ते वाळून जाते. वाळवी लागते तिला, वाळवी. काय लागते? वाळवी, आतून पोखरत जायची ती. असो. तर बघा, हे लोक श्रीमंत होत नाही, त्या लोकांना कामाला ठेवायचं, बरोबर आहे. पण हे लोकांच्या घरात नाही बघा, कायम स्वप्न, हे बिझनेस करू का, ते बिझनेस करू का. आणि तुमचं लक्षात सांगू, जेवढं माइंडला तुम्ही स्ट्रॉंग बनून पुढचा विचार करसाल ना, तेवढं माइंड तुमचं काय करते, तुम्हाला सहकार्य करते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न ठरवलं नसतं स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं, स्वराज्य बनवायचं आपण, तर कधी तिने बनवलंच नसतं ना. कुठं आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही याच्यात कुठं आहे शक्य होतं का भाऊ? आपला बाप सगळ्याचा जहागीरदारमध्ये सुभेदार म्हणून काम करतोय आणि आपण झेंडा फडकवायचा, कुठं शक्य आहे? मग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भावाला विचारायचे, संभाजी राजाला, दादा हा झेंडा कशाचा आहे? तो यांचा आहे. दादा हा झेंडा कशाचा आहे? दादा हा झेंडा कशाचा आहे? हा निळा झेंडा दिसायचा, कुठे हिरवा दिसायचा, सगळीकडे. दादा मग आपला कुठला आहे? आपला झेंडाच नाहीये. बरोबर आहे ना? मग अजेंडा आपला आणि झेंडा आपला, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, नांगर यांनी चालवला, माणसानं सोन्याचा नांगर फिरवला आहे. आणि त्यानं आपल्याला, एवढं सोपं काम नाहीये, बोलतो तेवढं सोपं काम नाहीये. आपल्याला काय करायचंय ना, कसं, आपल्याला 4 पुस्तकं, 10 पुस्तकं वाचायच्या फक्त. आपलं मटेरियल किती? 10 पुस्तकं. आणि एक काय PYQ झालं. 10-12 वह्या, संपलं राव.
काय लागते रे? काही लोक तर एवढी रद्दी राहते ना, काय वाचतो त्याचं त्याने मला कळत नाही. भरपूरच. काय गरज आहे? बाकी गरज नाही, फक्त 10 पुस्तकं. आणि मी तर म्हणतो जर नोट्स असेल तर 10 पुस्तकं दुसऱ्याला देऊन टाका. नोट्स काढून टाका आणि 10 पुस्तक बाबा तुझा ठेव. काही अपडेट आलं, नवीन पुस्तक आलं मार्केटमध्ये ते अपडेट कर आपल्या याच्यात. बस 10 रजिस्टर, संपलंच कार्यक्रम. काही गरज नाही. एकदम कमी असलं ना, चांगलं वाचा वाटते बरं. मोठं पुस्तक दिसलं तर वाचा वाटत नाही. मला तर वाचा वाटत नाही बा, मी तर फाडून टाकू पुस्तक अर्ध्या ते करू. कारण का मस्त वाटते. जास्त मोठं दिसलं कार्यक्रम गेला बा. पण ते समजलं पाहिजे, शॉर्ट ट्रिक्स वाला नाही. शॉर्ट ट्रिक्स वाला नाही, लक्षात घ्या. पूर्णपणे ते क्लिअर असलं पाहिजे. बघा तर हे श्रीमंत लोकांची यादी आहे. आणि व्हॅल्युएबल लोक हेच आहे. तुम्हाला ओळखते कोण? मनवर फिनवर कोण काय जाऊ दे ना. काही झेंडा खाली आणत नाही, अर्ध्यावर आणत नाही, काहीच नाही. गेला कार्यक्रम. बरोबर आहे ना? पण यांच्यासाठी हे बघा, भारतातले व्हॅल्युएबल पर्सन आहे, लक्षात घ्या. श्रीमंत लोकांची यादी आहे या प्रकारची. पुढे बघा, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026. बघा, भारत फारच खाली आहे. बघा, हे बघा, प्रकाशित केलेलं आहे येल सेंटर फॉर इन्व्हायरमेंटल लॉ अँड पॉलिसी, कोलंबिया युनिव्हर्सिटी. बघा, कोलंबिया युनिव्हर्सिटी यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. द्विवार्षिक प्रसिद्ध केला जातो. 2 वर्षातून काय केला जातो? प्रकाशित केला जातो. भारताचे स्थान 176. किती मध्ये? 177. पर्यावरणामध्ये कुठं चाललोय? लवकर मरणार आहे. हो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. लवकरात लवकर जाणार सगळे लोक. कारण पर्यावरणाबद्दल कोणाला जागृती नाही. फुकटात ऑक्सिजन घेऊन झाडं कोण लावून राहिले? फुकटात घेऊन राहिले. ते जर पैशाने घेईल ना, तेव्हा कळल. सिलेंडरचा बॉम्ब्या घेऊन फिरू राहिला बा, ऑक्सिजन कृत्रिम व्हेंटिलेटर हा नाकाला लावून तोंडाला लावून फिरू राहिला. दप्तर काय ठेवतो तो सिलेंडर बॅग मध्ये. चालली बा पोरगी थोडस आमच्या बॅग मध्ये, ऑक्सिजन लाव, संपलं तुला ऑक्सिजन. सांगा तुम्ही, एक माणूस पर्यावरणासंदर्भात जागरूक नाही, एक माणूस नाही. बघा, मार्केटमध्ये आपण जातो, प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जातो, डायरेक्ट फेकून देतो आपण. एक माणूस जागरूक नाही, लक्षात घ्या. कोण सुद्धा झाड लावण्याच्या जागेवर खाली कचरा फेकला तर आपण कचरा उचलू शकत नाही. सांगा तुम्ही, कुठेही सांडपाणी काही करू, ओला कचरा कसाही बी, पिशव्या पॉलिथिन कुठेही आपण फेकून द्यायचं. इलेक्ट्रिकचे डिव्हाइस, इलेक्ट्रिकच्या पार्ट एवढे झालेले आहे, कुठे फेकून देत लोक. आता पेनही बघा, यूज यंत्र किती पेना फेकतो आपण दिवसभरातून, किती लोक फेकत असतील. बघा ना, प्लॅस्टिक किती चाललं आहे. पहिले एकाचा रिफिल होतं, रिफिल भेटले तरी मार्केटमधून 50 पैशाची, 1 रुपयाची पोरं रिफिल टाकाय. 7 रुपयाचा 8 रुपयाचा पेन कायमच राहे. माझ्याजवळ तो एक कार्यकर्ता होता, माझा मित्र. तर 5व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत त्याजवळ एकच पेन होता. सांगा ना तुम्ही, सांगा आता किती बचत झाली असं. पण आता रिफिल नाहीच आहे ना. रिफिलचा कार्यक्रमच नाही. रिफिल टाकणारा फार येड आहे एकाचा, भेटत बी नाही असं मला वाटत बी नाही ते रिफिल भेटते काय. झालं, पेन घ्यायचं फेकून द्यायचं, पेन घ्यायचं, ती कितीची राव, 10ची राव, 15ची राव, 20ची राव, फेकली. यूज यंत्र, अरे 150ची, 200ची, 250ची पेन फेकायला लागते ना. झालं, ते पेन फेकून द्यायला लागते. मग काय करायचं? हे मार्केटमध्ये निर्माण करायला किती खर्च आहे आणि याच्यामुळे तुमचं पर्यावरणाचं किती नुकसान होत आहे. सांगा ना, आज पक्षी, चिमणी, कावळी मेले रे. लहान लहान पक्षी सगळे गेले, तुम्हीच बाकी आहे. या मोबाईलमुळे तुमचं जे आहे ना, गुलगुल गुलगुल बोला वाटतं तुम्हाला, ते सगळ्यात महत्वाचं. तर या प्रकारचं जे काही मोबाईल आहे याच्यामुळे इतकं प्रदूषण झालं, कारण टावर वाढले ना. टावर वाढले, टावरची फ्रिक्वेन्सी वाढली आणि याच्यावर आपल्या शरीरावर मारा करते. तुमच्या घरी जरी मोबाईल 3-4 जर राहिले ना, मोबाईल हा सर्वात जास्त आपल्या शरीराला हानिकारक आहे. मोबाईल बघा, मोबाईलवर तुम्ही जास्त बोला, थकते माणूस, एनर्जी जाते. सोबत तुम्ही बघा, मोबाईल आपल्या रूम मध्ये 3-4 जर असेल ना, ते फ्रिक्वेन्सी लेवल काय करत आहे, मॅच करत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पडते. शरीर थकते. तुम्ही जर ब्लूटूथ मध्ये जर बोलत असाल तर खूप होते. कानातले डोल आहे ना, याच्यावर तर पूर्ण ब्रेन हॅमरेज होऊ शकते. मायग्रेनचा त्रास प्रचंड होते. आणि तरी काही लोक, मायग्रेनचा त्रास असेल ना, तरी लोक कानातले डोळे टाकतात. काम चालू, कानात डोल सुरू. काही मजा नाही, काहीच मजा नाही. मी तर माझ्या लाईफ मध्ये कधी मी हेडफोन, तुम्ही पाहिलं का एका दिवशी मास्तर हेडफोन लावून बसला बा कॅबिन मध्ये, स्पीकरवर राहिला आपलं काय, आपलं वेगळं काय, बातम्या ऐकू राहिलो, दुसरं काहीच ऐकत नाही. फक्त बातम्या. याच्यात तुम्ही पाहिलं तर बातम्या, न्यूज चालून चालू, इकडची न्यूज, भारतातली पाय, इकडची पाय, तिकडची पाय, बातम्या आणि पेपर. घरचे कटाळ किती तो ऐकत, किती ऐकत नॉलेज. कारण मला माहित आहे ना, याच्यातल्या प्रत्येक पुट्ट्याला मला नॉलेज लागते. माझ्यासाठी पुट्टी वाट पाहू राहील नॉलेजसाठी, दुसरी नाही ते. हे मला माहित आहे, मला वाचत लागते. मग जर एखाद्या पुट्ट्याने विचारलं, सर इकडे असं असं चालू आहे सर, काहून काय सर, तिकडे हिमसंकलन होऊ राहिलं सर. थांब बाबा थांब, तुषार मास्तर नाही आहे, मी उद्या सांगतो. असं थोडी जमणार आहे. विचारणार विद्यार्थी, सर काय उराल बा तिकडं, याच्यामुळे काय परिणाम होणार, त्याचा परिणाम
काय होईल तुला सांगता येत नाही. आणखी थांब, एवढा कठीण परिणाम होणार आहे तुम्हाला. बेकार परिस्थिती निर्माण, कारण माहित आहे का, पर्यावरणाचं संतुलन आपलं एवढं ढासळलेलं आहे. बघा जगातल्या पर्यावरणामध्ये बघा, चांगले लोकांचे पर्यावरण बघा, ही यादी आहे. एस्टोनिया बघा क्रमांक 1 ला आहे, याचं प्रदूषण नाहीये, कामगिरी पर्यावरणाची सर्वात चांगली आहे. दुसरं बघा, लक्झेंबर्ग 2 ला, युनायटेड किंगडम, युके, फिनलंड, नेदरलँड, युनायटेड स्टेट, अमेरिका बी 27 ला. आपण बघा अमेरिकेला मागे टाकण्याचा प्रयत्न करू. अबे कुठं जात, तू कुठं, हे कुठं? अरे विचार तर करा. अबे पेपर मध्ये एका कार्यकर्त्याला 93 मार्क आणि तुला 20. फरक तर पाय, फरक तर पाय तू जरासा. 5 पटीनं 4 पटीनं तू पुढे आहे तुझ्या. एक पट्टी काय बाबा, टॉपरले पोट्याला जर 90 मार्क असेल तर आपल्याला 70, 60, 50. पण 20 आणि 25 म्हणल्यावर काय राहिलं? काल परवा आपण पेपर घेतला आम्ही, नयन काळे 93. सांगा त्याचं पॉलिटी वाचत, पॉलिटिक्स, आता पॉलिटिक्स इकडे चालू आहे तिकडे चालू आहे. झालं काय, बाहेरचं मटेरियल घेतो तू, झालं ना पोट्ट. फॉलो, फॉलो जो करतो ते माणूस पुढे जातो. हे कायम लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेतला एकच आहे, जो सर्वात जास्त प्रत्येक गोष्टी फॉलो करतो ना, दुसरं काहीच नाही. आणि तुम्ही कायम लक्षात घ्या, ज्या पोरानं फॉलो केलेली गोष्ट आहे तो पोरग पुढे गेला. हे पाहून घ्या, याच्यातच क्लासमध्ये तुम्ही सगळे पोरं जे केलेले आहे ना फॉलो, ते पूर्ण गेले. ज्याने फॉलो केलं नाही ते लोक अनफॉलो करून पुढे चालले जाते. हे कायम लक्षात घ्या. तर या प्रकारचे पर्यावरणामध्ये कामगिरी करणारे काही राष्ट्र आहे जे काय आहे, पुढे गेलेली आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी काही घोषणा केलेली आहे. लाल किल्ला लक्षात घ्या, लाल किल्ला या ठिकाणी भाषण होत असते. 80वा स्वातंत्र्य दिन होता आपला. बघा पंतप्रधान 13वे भाषण होते, बरोबर आहे. वंदे मातरमची 150 वर्ष झाली आहे, लक्षात घ्या. बंकिमचंद्र चटर्जी यांनी याचं गायन केलं होतं, लिहिलं होतं. त्याचा आनंदमठ कादंबरीमध्ये प्रत्येकाने कंपल्सरी केलं. बघा, विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती. बघा, युवाचं भारत आहे, सर्वात युवा शक्ती आहे. परंतु दुर्दैव आहे की आजची युवा शक्ती आळशी झालेली आहे. आजची युवा शक्ती याला पैसा देऊन काही गोष्टी पाहिजे. आजची युवा शक्ती काम करायला तयार नाही. आजची युवा शक्ती मोबाईल वेडी आहे, अर्धी बाई वेडी आहे, काही बाटली वेडी आहे. आजची युवा शक्ती ज्यात आहे. मला तर प्रसंग पडते आपल्या भारताचं कसं. मी क्लासच्या पोरांचं बघतो मी, अरे पोरं राव कुठं आहे काय आहे, मी एवढं बघत असतो. आजचा युवा चाललाय कुठं? येऊन जाऊन मोबाईल, येऊन जाऊन मोबाईल, येऊन जाऊन मोबाईल, नाहीतर पोरगी. दुसरं कामच नाही राहिला त्याला. अरे एक तर ठीक आहे बाबा, 2-2, 3-3, 4-4 मुलीसोबत तर माझी मैत्रीण आहे. अरे काय पोरं नाहीच का? नाही सर माझी मैत्री आहे, माझा मित्र आहे. अरे काय चाललंय काय तुमचं? युवा शक्ती धोरण भारत हा तुमचा युवकांचा राष्ट्र आहे. युवकांचा राष्ट्र जर आज युवक अशा नशेमध्ये जर असेल तर 2027 बघा सांगा, व्हिजन 2020, एपीजे अब्दुल कलामनं 2020 ला भारत आर्थिक महासत्ताक बनलं हे स्वप्न पाहिलं होतं. 26 गेलं तरी काहीच नाही. आपण विकसनशील मध्ये जा, विकसनशील पासून विकसित कडे पण नाही चाललो. प्रॉब्लेम तो आहे ना, प्रॉब्लेम तो आहे. आणि काम करणारा माणूस पुढे चालला, तुम्ही पाहत राहा ना. जो काम करत आहे तो पुढे चालला, जो खाली आहे तो खाली बसला. तुम्ही दुसरं पाहतच नाही. तुम्ही काही लोकांना समोर पहा, नाही यार हे लोक पहा किती काम करू राहिला. देशाचा पंतप्रधान काम करू राहिला, शरद पवार काम करू राहिला, देवेंद्र फडणवीस काम करू राहिला, एकनाथ शिंदे काम करू राहिला, उद्धव ठाकरे काम करू राहिला. जे लोक काम करू, राहुल गांधी काम करू राहिला. हे लोक काम करू राहिले का? हे काम मग यांचं शरीर काय लोखंडाचं आहे का? नाही. यांचं स्वप्न भयानक आहे. यांना तहान लागत नाही, यांना भूक लागत नाही, यांना कुठल्याच गोष्टी आठवत नाही. माहितीये का, आठवतच नाही यांना कुठल्या गोष्टी, काय चालू आहे काय नाही. महत्वाचं काम जे अजेंडा असते तर हे महत्वाचं आहे. तर काही लोक बाबा जेवलो नाही, आपण नाश्ता नाही केला बा, काहीच नाही, तसं नसते ना. तर आपल्या अजेंडा आणि आपलं घटना हे महत्वाच्या कळल्या पाहिजेत, नाहीतर मग कळतच नाही. काल परवा आम्ही साधारणतः सकाळपासून आम्ही काम करत होतो. संध्याकाळी ती फास्ट ट्रॅकची बॅच होती. 5 ते 10 मिनिटं जेवायला भेटले आम्हाला. तुषार आम्ही 5 वाजता इथं 5 मिनिटात आम्ही गॅलरीत बसून जेवत होतो. 5 वाजता. एका दिवशी इथे 3 वाजता, 2:30 वाजताची बॅच होती. 15 मिनिटासाठी वेळ भेटला बा. जर बॅच समजा पोर लवकर आले तर जेवणही नसतं केलं. 5 मिनिट थांबले बिचारे, चला. अरे काम फार महत्वाचं आहे काही ठिकाणी. आपलं ठीक आहे, जेवण तर करूच, जेवण करूच, बरोबर आहे ना. अरे कधी कधी असं होते माहितीये का, आम्ही सकाळी इथं येऊन जातो कॅबिन मध्ये, 7 वाजता आला, 12 वाजेपर्यंत बॅचेस जर राहिलं ना, खाली जाता येत नाही. 12 वाजेपर्यंत काम तर चालूच आहे, कारण आपलं लक्षच नाही तिकडं. आपलं लक्षच नाही आहे.
किंवा आपल्याला जाच लागते 12 वाजेपर्यंत. कधी कधी माहितीये का, मी इथून संध्याकाळ वर आलो ना, वरून जायचं जर म्हणलं समजा, तर मी संध्याकाळपर्यंत मी खाली नाही जाऊ शकत, खाली नाही जाता येत. कारण जे काही आहे आणाचं मी इथं बोलून घेतो, जे काही आहे ते समजा जाताच येत नाही ना. चालून चालू चालून चालू चालून चालू चालून चालू अशा अपेक्षा. शिकवणं एका बाजूने आहे, मॅनेजमेंट एका बाजूने आहे, पालकाला भेटणं एका बाजूने आहे, नवीन विद्यार्थीला भेटणं एका बाजूने आहे, शिकवणं एका बाजूने आहे, टेस्ट एक पेपर एका बाजूने आहे, मग आपले बाकीचे उपक्रम एका बाजूने आहे, समाजासोबत अटॅचमेंट वेगळ्या बाजूने आहे. असं थोडी असते, शक्यच नाहीये. एक जर काम थांबलं ना, सगळंच काम थांबते. एक एक जर थांबलं सगळं थांबते. म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या मोदी सरकारनं सांगितलं की विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती धोरण यांनी सांगितलेलं आहे. काही घोषणा सुद्धा केल्या महत्वाच्या. बघा, एआय स्किल मिशन काय केलेलं आहे, एआय स्किल याच्या अंतर्गत बघा, पुढील 1 वर्षात 1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ताचे मोफत कौशल्य प्रशिक्षण देणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी मोफत कोचिंग. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा बघा, आर्थिक भार कमी करण्यासाठी शासकीय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून मोफत ऑनलाईन कोचिंग करून घेणार आहे. परंतु बोगस मास्तर लावू नका, ही माहिती विनंती आहे. टार्टी बार्टी सारथी काय केलं? अरे आपल्या यवतमाळमध्ये सारख्या शहरात टार्टी बार्टी आहे, कोणाजवळ आहे? अरे काही त्या कोचिंग क्लासचा काही संबंधच नाही, अशाजवळ टार्टी बार्टी देऊन टाकलं. आणि कोणी येतात आणि कोणी शिकून जातात. पोट्टे क्लासेस करणे, फक्त पैसे घेऊन राहिले. महाज्योतीचंही तेच आहे. महाज्योतीला फॉर्म काय भरू राहिले पोट्टे, फक्त मला काय भेटलं पाहिजे, स्कॉलरशिप. बाकीचं काही घेणं नाही, शिकतो मी दुसरीकडेच. काऊन नाही शिकत? गरीब आले शिक्षण द्या म्हणताना, मग मास्तर बी तिथं पाहिजे. तर कोणते बी देऊन टाकले तुम्ही, ते अर्थ नाही. ते स्टँडर्ड मेंटेन करा, बिंदास करा, काही अडचण नाहीये. पण स्पर्धा परीक्षेमध्ये प्रॉपर कोचिंग वाले लोक घ्या. तुम्हाला शोधा तुम्ही की नाही यार असे 10 लोक आहेत. मला सांगा, आपल्या जिल्ह्यामध्ये जर कलेक्टरचं ठरवलं नाही बा 10 मास्तर लोक यवतमाळमध्ये चांगले शिकून आहे, याला घ्यायचं, तुम्हाला आम्ही एवढा एवढा पगार देतो, शिकवा. जातो ना आम्ही, 100% जातो. जिल्हा जायचं तो जाईल, नाही जायचं नाही जाईल. जिल्हा जायचं तो तर जाईल ना. त्याची परीक्षा घ्या पहिली, त्याची घ्या ना. कोण शिकू राहिला बा, इकॉनॉमी शिकू राहिला, कोण पॉलिटिक्स शिकू राहिला, हिस्ट्री शिकू राहिला, कोण मॅथ शिकू राहिला, कोण रिजनिंग शिकू राहिला, कोण इंग्लिश, मराठी. पहिले याचा पेपर घ्या. नाहीतर मास्तर शिकू राहिला इकॉनॉमी, ते इकॉनॉमी तुला कसा नापास आहे, मग काय त्यालाच माहित नाही. त्याला जर एखाद्या पोट्टाने विचारला प्रश्न, सर असा असा प्रश्न, हा मी उद्या सांगतो, आज ते वाचते उद्या सांगते. उद्या सांगणारा वाचते, बरोबर आहे ना. त्याचीच परीक्षा घ्या ना, खोली घ्या, तोंडी घ्या, ओरल घ्या, काही विषयच नाही. पोट्ट्याला विचार द्या, एक मास्तर इथे एक मास्तर इथं, चाल रे भाऊ, काय काय अडचण आहे, हा ये, तुला अडचण आहे, हे हे ठीक आहे, देऊ दे उत्तर. परीक्षा मास्तरची घ्या. जो मास्तर वाचल तो मास्तर लागल, आणि विद्यार्थी आपल्या जिल्ह्याचं भवितव्य, प्रत्येक राज्याचं भवितव्य घडत. इथं काय सेटिंग लोक लावून टाकणार आहे. हा ठीक आहे, तू काय आमदार खासदार काय करता, सर येले लाव, ठीक आहे. पब्लिक कोचिंग हे असंच राहणार आहे, शासकीय काम असेच राहणार आहे, सरकारी दवाखाना असाच आहे, हे सगळ्या गोष्टी असंच राहणार आहे भारतात. आणि मग हे फक्त घोषणा करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. पुढे बघा, नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट हंट. बघा, भारतामध्ये साधारणतः 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांमधील क्रीडा गुणाला वाव द्यायचा आहे, गुणवत्ता शोधून. बघा ना, आपल्याला आहे ना क्रीडा, क्रीडा शिक्षक आहे शाळेत, बरोबर आहे ना. क्रीडा शिक्षक कधी आपल्याला खेळून दाखवत नाही. काय खेळायला लावते, रिंगण खेळत राहा, लगोऱ्या खेळत राहा, फुटबॉल खेळत राहा. होतो अरे कधी दाखव त्यातला चांगला खेळाडू. आम्हाला पण आहे ना, क्रीडा विषय आहे, शारीरिक शिक्षण असते, बरोबर आहे ना. काहीच नाही, पोट्ट्याले बस पीटी करायला लावून टाकते, 1 2 3 4 चालू. मास्तर लोक, मॅडम लोक गप्पा आणून, चला ना नाश्ता घेऊन या. एखादा कोणतरी आमच्यातला पोरग बम उड्या मारत राहते बिचारा, आगे 2 3 4, काही घेण देण नाही. शिकवणारे लोक काही करून दाखवणार नाही. त्या मास्तरनं, मॅडमनं, सरनं दाखवायला पाहिजे काय असते. मग विद्यार्थ्याला गाणे जरी शिकवायचे असं तर नाचून दाखवायला पाहिजे, तर ते शिकवता येईल. कारण शिक्षक हा विद्यार्थ्यासाठी बालमनाचा असतो. शिक्षकाला नाचताना, गाताना, समाजात नाही, तिच्या स्टेजवर, हे त्याचं रंगमंच आहे ना, तो तिथं लाजता कामा नये. कारण विद्यार्थ्याच्या जसं लागल त्यानुसार त्याला व्हावं लागल. लहान मुलगा आहे, त्याला त्या प्रकारचं राहावं लागल. मोठे आहे तर त्या प्रकारचा राहावं लागल. मला असं थोडी आहे, एखाद्या विद्यार्थ्यानं शी केली, एखाद्या विद्यार्थ्यानं सू केली, जिल्हा परिषद शाळेच्या मास्तर लोक त्या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. असं थोडी आहे बाबा जा तुझ्या घरी, तसं नाही. मुलगा आहे, शाळेत आलाय, शिक्षक म्हणजे त्याचा मायबाप असते, त्या मायबापाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
तर हे काम असतात. तर या ठिकाणी जे काही आहे 2023 ऑलिम्पिक खेळांच्या पार्श्वभूमीवर आपण वयोगटातील मुलांमध्ये क्रीडा गुणवत्ता शोधून त्यांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देणे. कारण आपण जे काही ऑलिम्पिक मध्ये मार खाल्लाय आपण बघितलं, तर आता आपल्या जे काही पुढचे ऑलिम्पिक होणार आहे त्यासाठी आपल्याला टॅलेंट हंट शोधायचा आहे. पुढे बघा, सेमीकंडक्टर आणि ऊर्जा उद्दिष्टे. बघा, देशात 5 ते 8 नवीन सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटची उभारणी करणार आहोत आपण, जे ऊर्जा निर्माण करणारी आहे. अणुऊर्जा न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा आपण काय करणार आहोत, यासाठी कायदा करणार आहोत. आणि 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य आपण ठेवलेले आहे. म्हणजे आपण ऊर्जामध्ये, त्याचबरोबर स्पोर्टमध्ये, आपण एआय मध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार. या प्रकारच्या काही घोषणा केल्या आहे. पुढे शेतीमध्ये काही घोषणा आहे. बघा, सप्तधारा धोरण लक्षात घ्या. सप्तधारात काही 7 धोरण आहे. बघा, उत्पादन क्षेत्र, बघा क्वालिटी, स्केल आणि कॉस्ट आणि कॉम्पिटिशन लक्षात घ्या, यावर भर देण्यात आलेला आहे. शेती व अन्न प्रक्रिया याच्यावर भर देणे. कृषी व उत्पादनाचे मूल्यवर्धन करायचं, आपल्याला वाढवायचं आहे. कृषीचं मूल्य म्हणजे पैसा वाढवायचा आहे, उत्पादन सुद्धा वाढवायचे, तंत्रज्ञान सुद्धा वाढवायचं आपल्याला. विविध तंत्रज्ञानाचा काय करायचा, आपल्याला उपयोग करायचा आहे आणि याचा यूज करून आपल्याला काय करायचं, नवीन नवीन गोष्टी आणायच्या आहेत. गतिशक्ती करायची आहे, कशामध्ये, हाय स्पीड रेल्वे, महामार्ग, जलमार्ग, बरोबर आहे, ह्या सुरू करायच्या आपल्याला. कारण प्रत्येक जलद गतीनं आपल्याला महामार्ग सुरू करायचे आहे. संरक्षण शक्तीमध्ये सुद्धा वाढ करायची आहे. ग्रीन व ब्लू इकॉनॉमी याला महत्व द्यायचं आहे आपल्याला. ग्रीन आणि ब्लू आपल्याला माहित आहे. पुढे बघा, सॉफ्ट पॉवर या क्षेत्रात सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. तर पोरहो, या प्रकारच्या विविध धोरणं नरेंद्र मोदीनं काय केलेलं आहे, स्वातंत्र्याच्या 80व्या दिनानिमित्त आपण काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. संगीत नाटक अकादमी, याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार लक्षात घ्या, 2026चा 13 ऑगस्ट 2026 ला देण्यात आलेला आहे. नवी दिल्ली विज्ञान भवन. सर्वोच्च संगीत क्षेत्रातील आपला भारतातला सर्वोच्च आहे संगीत क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार लक्षात घ्या. आणि जगातला सर्वोच्च संगीत क्षेत्रातील पुरस्कार, त्याचं नाव आहे ग्रॅमी पुरस्कार, ग्रॅमी अवॉर्ड. लक्षात घ्या, संगीत क्षेत्रामध्ये काम. आता संगीत म्हणजे नुसतं गायकच नाही, वाजंत्री करणारा, त्याला साहित्य जे काही सहकलाकार असतो हे असं, कोणी लिहिलेलं आहे गाणं, हे सगळ्याला असतं संगीत. बरं, नुसतं हेच नाही का म्हणते, साहित्य कोणी चांगलं वाजत असतं. संगीत म्हणजे सगळं. संगीत म्हणजे नुसतं गाणारा हे नाही, कारण गाणारा तेव्हा चांगलं गाते जेव्हा त्याला बाकीचे लोक साहित्य म्हणजे प्रोत्साहन देते. किंवा मग आपला माईक बी आहे बो, मला सांगा, त्या लोकांचे माईक जेवढे चांगले राहते ना, स्टँडर्ड, की समीक्षा गर्डेचा आवाज एकदम स्टँडर्ड लेवलचा जाते. कारण संपूर्ण लोक तिथे मधातली म्युझिक असतात, रिदम असते आणि त्या ठिकाणी थांबा लागते, पॉज आहे, सगळं माहोल वाटते. ते कॅमेरा हे ते सगळं व्यवस्थितपणे माहोल वेगळा तयार होऊन जातो. बरोबर आहे ना. आणि त्या बॅकग्राऊंड मुळे ते संगीत लोकप्रिय होते. तर संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बघा, अकादमी रत्न 7 व्यक्तीला देण्यात आलेला आहे. रामलाल बरेट कथ्थक क्षेत्रामध्ये दिलाय. ए.व्ही. आनंद मृदंगम कर्नाटकचा संगीत याच्यात दिलाय. रीता गांगुली हिंदुस्थानी शास्त्रीय गायन ठुमरी याच्यासाठी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुरु दधीचं कथ्थक व या नृत्यशास्त्रासाठी दिलेलं आहे. त्यानंतर चित्तरंजन ज्योतिषी शास्त्रीय संगीतासाठी आहे. पशुमार्थी रत्ताय शर्मा कुचिपुडी या नृत्यासाठी दिले. सुधाराणी रघुपाती भरतनाट्यम संपूर्ण नाट्य क्षेत्रासाठी ते दिलेलं आहे. हे विविध नाट्य क्षेत्र आहे, बरोबर आहे. नाट्य कथक हे संपूर्ण संगीत आहे, तर संगीतावर ते नाचत आहे, समजा कला दाखवलेला आहे. कलेचा सन्मान सोहळा यासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार या वर्षी देण्यात आलेला आहे. नाट्य क्षेत्रातील संगीत क्षेत्रामध्ये ज्या लोकांचं योगदान आहे त्यांना हा पुरस्कार आहे. हे जे काही नावं दिले आहे 6-7 माहिती आहे का, हे संगीत रत्न. तर हे सगळे लोक अकादमी रत्न यांना काय करा, तुम्ही वाचून घ्यायचंय, पाठ करून घ्या लागेल. पुढे बघा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार महाराष्ट्रातील प्रमुख विजेते कोण कोण आहे पहा. अरुण नागेश काशाळकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, आनंद भाटे अभंग व सुगंध लक्षात घ्या. अरुण नलावडे रंगभूमी अभिनय क्षेत्र, मुकुंद मराठे नाट्य संगीत, सुभाष नारायण नकाशे लोकनृत्य, शुभदा मनोहर वरळकर ओडिसी नृत्य, मनीषा साठे कथक नृत्य. एकूण योगदानाबद्दल दिलेलं आहे. बघा, महाराष्ट्रातले अशा प्रकारचे लोक आहेत ज्यांना प्रमुख विजेते म्हणून यांना आपण काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार लक्षात घ्या, हे वाचायचं, याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आणि पुरस्कार सोहळे लक्षात घ्यायचे. याच्यात आता माहिती आपल्याला घ्यायची आहे की संगीत नाटक अकादमी पुरस्कार कधीपासून, तर 31 मे 1952 पासून. आणि पहिला उद्घाटन 28 जानेवारी 1953 झाला. आणि याचं उद्घाटन डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते यांच्या हस्ते झाला. बघा, कोण म्हणते करण सोबत जीएस होत नाही, करण वाचलं तर जीएस पण होते, जर आपण तसं जर वाचलं प्रॉपर तर, नाहीतर होत नाही. पुढे बघा, केंद्रीय संस्कृती मंत्रालय मार्फत हा पुरस्कार दिला जातो दरवर्षी, बरोबर आहे. रवींद्र भवन फिरोजशाह रोड नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे.
बघा, पारंपरिक लोककला लुप्त होणाऱ्या वाचवण्यासाठी ही अकादमी आपण स्थापन केली आहे. पारंपरिक लोककला आहे आपल्या महाराष्ट्रातली, भारतातली. मग या कलेला वाचवण्यासाठी आपण हे पुरस्कार दिलेले आहे. माणसं माहिती आहे का, पुरस्कार जर दिलं तर त्याला थोडंसं प्रोत्साहन भेटते ना. प्रोत्साहन भेटलं तर ते कलाकार आणखी काय करते, त्यातली कला दाखवते. माहिती आहे का, आपण म्हणतो टाळ्या वाजवतो कोणाला, बघ टाळ्या वाजवण्यामुळे समोरच्या कलेचा काय देणं आहे, दाद देणं आहे, वाव देणं आहे बघा, आणि मग तिला पुरस्कार मिळते. पुढे बघा, संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, कठपुतळी कला क्षेत्रातील सर्वसमावेशक योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला जातो. याची स्थापना 1952 ला केली आहे आणि 1953 पासून हा पुरस्कार देण्यासाठी काय केले, आपण सुरुवात केली आहे. म्हणून या प्रकारचे भारतातले महत्वाचे 7 लोकांना हा पुरस्कार आहे, महाराष्ट्रातली काही. पुढे बघा, जागतिक मानवतावादी दिवस. जागतिक मानवतावादी दिवस 19 ऑगस्ट, लक्षात घ्या. जागतिक मानवतावादी दिवस आणि मानवी हक्क दिवस 10 ऑक्टोबर. कुठला? 10 ऑक्टोबर. कुठला आहे? मानवी हक्क दिवस. मानवी हक्क दिवस लक्षात घ्या. मानवी हक्क दिवस वेगळा, ह्युमन राईट्स कुठला? 10 डिसेंबर आहे. 10 ऑक्टोबर नाही, 10 डिसेंबर आहे. 10 डिसेंबर 1948, लक्षात घ्या. 10 डिसेंबर 1948 ला आपल्याला माहित आहे काय झाले आहे, मानवी हक्क दिवस, लक्षात घ्या. ह्युमन राईट्स. पुढे बघा, थीम 2026 ऍक्ट फॉर ह्युमॅनिटी, मानवतावादी मूल्यांसाठी कृती करा. बघा, मानवतावादी मूल्यांसाठी कृती करा. तुम्ही मानव म्हणून जगा बरं, आणि ज्या दिवशी मानव म्हणून जगसाल ना, त्या दिवशी तुम्ही कृती करसाल की आमचा जन्म माणसात झालाय, तुमचं वर्तन जनावरासारखं होतोय. जनावरांना काय काही घेणं नाही, खाणं झोपणं, बरोबर आहे ना, आणि काही घेणं नाही. आणि एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला ओरबडणं, त्याच्या भावनाशी खेळणं, हे मानवतावादी कृत्य नाहीये. हे मानवतावादी कृत्य अजिबात नाही. तुम्ही मानवतावादी कृत्य, कारण ज्या दिवशी मानव म्हणून जगसाल ना तुम्ही कुठं जासाल, तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की यार मानवतावादी कृत्य नेमके कशा प्रकारचे असले पाहिजे. म्हणून थीमच आहे या जागतिक मानवतावादी दिनासंदर्भात आयोजक संस्था संयुक्त राष्ट्रसंघ आणि युएनओचा, युनायटेड नेशन ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटरीज अफेअर्स, लक्षात घ्या. या प्रकारची संस्था आहे. ओचा आणि संयुक्त राष्ट्रसंघ याने आयोजन केलं आहे. 19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिवस. 12 ऑगस्ट सांगितलं, 13 ऑगस्ट सांगितलं, आपण 3 ऑगस्ट सांगितलं, बरोबर आहे. या प्रकारचे विविध ऑगस्ट महिन्यातले दिवस महत्वाचे आहे, लक्षात घ्या. तर मानवतावादी दिवस, जागतिक मानवतावादी दिवस कुठलं? 19 ऑगस्ट. बघा पुढे याचा संपूर्ण पाया बघा, स्थापना 1991 ला करण्यात आली आहे. मानवतावादी संघटना संदर्भाचं जिनिव्हा, न्यूयॉर्क या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. उद्देश काय? संकटाच्या काळात, युद्धजन्य परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्याचे आभार मानणे आणि शहीद झालेल्या कार्यकर्त्याला काय देणे? श्रद्धांजली. लोकांसाठी मरणं फार वेगळं आहे. स्वतःसाठी तर सगळे जगतात रे, लोकांसाठी जगणं फार कमी आहे. मला सांगा, देशाचे मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, हे लोकांसाठी जगतात. लोकांसाठी. तुम्ही हा विचार करू नका. त्याचबरोबर काही असे गुरुजन वर्ग असतात. मी माझे बरेचसे गुरुजन वर्ग बघितले, आजही मला ते आठवतात. नाही बिचारे ते जिवंत, पण मला माहित आहे ते गुरुजी, माझे धानोरे मॅडम आजही मला माहित आहे, माझे ढहाके सर आजही मला आठवते की नाही यार, सरांना काय केलं की त्या मास्तर लोकांना आयुष्य त्याच्या पणाला लावलं. विद्यार्थ्याबद्दल त्यांना एवढं प्रेम होतं की विद्यार्थ्याला ते आमचे धानोरे मॅडम तर माहितीये का, मारायचे मुलांना, एवढी मारायची बाई ती. मारल्यानंतर ते मॅडम अक्षरशः त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन रडायचे की मी मुलांना एवढं मारते तरी मुलं सुधरत नाही बा. त्यांना वाईट वाटायचं. आणि जेव्हा मला मारलं समजा ते मॅडमनं, जेव्हा मी माझ्या घरी कंप्लेंट केली होती त्या मॅडमची, नंतर मला कळलं की नाही, त्या मॅडमला बघितलं, मला खूप वाईट वाटलं. आणि त्याचाच मुलगा माझा मित्र होता गौरव म्हणून. पण नंतर त्या मॅडम काही दिवस जगल्या, त्याच्या नवऱ्यानं त्याच्यावर डाऊट घेतलं, ते स्वतः मरून गेल्या बिचाऱ्या. पण आजही त्या मॅडमचं मला आठवते की ती मॅडम दिवस रात्र, लक्षात घ्या, त्या मॅडमला किती पगार भेटतो हे महत्वाचं नाही, पण ते दिवसभर जे प्रामाणिकपणे काम करते. आपण त्याच्या पगारावर जातो, अरे नाही यार याचा बिझनेस आहे, प्रत्येक गोष्टी बिझनेससाठी नाहीये. तो माणूस किंवा ती व्यक्ती कमर्शियल पण बसू शकते ना, बाई एवढं झालं का झालं, सोडून दे, काही घेणं नाही आपल्याशी. कमर्शियल बेस नाही, प्रत्येक कमर्शियल मध्ये पण आपल्याला मन लावून, जीव ओतून जे काम करतात त्याच्यातले ते लोक. दहाके मास्तर नसतं तर मी तर शिकलोच नसतो. आंबावडेकर गुरुजी नसते तर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते. सांगा ना. गुरु लक्षात घ्या, एवढं महत्वाचं. मी माझ्या लाईफ मधल्या गुरुला इतकं मानतो. तसंच स्पर्धा परिषदेतले प्रवीण चव्हाण सर भयानक मानतो बिचारा. प्रवीण चव्हाण सरचं मी जर ऐकलं असतं, समजा
तर आज मी कुठं राहिलो असतो. विचारही करू नका. आहे काही लोक, काही त्या लोकांचं नाव तुमचं अजरामरच राहील. बरोबर आहे. तर असो, तर लक्षात घ्या, जागतिक मानवतावादी दिवस 19 ऑगस्ट आहे. 1991 ला याची काही स्थापना झाली या संघटनेची. पुढे बघा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 बघा, 26 ला जाहीर झालेले आहे, पण 2500 पुरस्कार आहे. याच्यामध्ये अर्जुन पुरस्कार आहे. बघा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूंना काम केलेलं आहे त्या लोकांना अर्जुन पुरस्कार देतो आपण. काय देतो? अर्जुन पुरस्कार देतो. आणि जे काही प्रशिक्षक लोक आहेत त्यांना आपण काय देतो? द्रोणाचार्य पुरस्कार. बघा, केंद्रीय युवा व्यवहार मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाकडून देतो. याच्या पुरस्कार स्थापना 1961 ला झाली आहे. बघा, कांस्य पदक आणि 15 लाख रुपयाची रोख रक्कम, अर्जुनाची कांस्य पदकची प्रतिमा आणि 15 लाख रुपयाची रक्कम आपण काय देत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 वर्ष क्रीडा क्षेत्रातली सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लोकांना आपण काय देतो? अर्जुन पुरस्कार. यावर्षी जाहीर झालेले आहे, पण हे आहे 2025 चे. कोणाकोणाला जाहीर झालं बघा, महत्वाचे आहे, लक्षात घ्या. काही खेळाडू 17 लोक आहेत. 17 खेळाडू आहेत ज्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेले आहे. पहा, तेजस्विनी शंकर, मोहम्मद अजमल, प्रियंका गोस्वामी, ट्रिसा ज्वाली, गायत्री गोपीचंद, नरेंद्र, विदित गुजराती, दिव्या देशमुख. बघा, दिव्या देशमुख. त्यानंतर धनुष श्रीकांत मुखबधीर, त्यानंतर लालरे मसियामी, राजकुमार पाल, सुरजित पूजा, अरविंद सिंग, अखिल शिवरान, रुद्रास खंडेलवाल, एकता भयान. अशा प्रकारच्या 17 लोकांना बघा, हॉकी आहे, कबड्डी आहे, पॅराग्लायडिंग आहे, त्याचबरोबर तुमचं ऍथलेटिक आहे. अशा विविध क्षेत्रामधल्या 17 लोकांना, बाकी काही वाचायचं नाही. बघा, याच्यात फक्त एकच वाचायचं, अर्जुन पुरस्कार 1961 पासून याची स्थापना आहे. क्रीडा क्षेत्रातील आपल्याला पुरस्कार हा आहे जे 4 वर्षातनी सातत्यपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलं काम करत आहे. अशा 2025 मध्ये आपण जे काही लोक होते अशा 17 लोकांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. किती लोकांना? 17 लोक आहेत ज्यांना अर्जुन पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे. पुढे बघा, द्रोणाचार्य पुरस्कार. द्रोणाचार्य कोणाला असतो? प्रशिक्षकांना. जे काही प्रशिक्षक आहे चांगले, त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये ते काय करत आहे? काम करत आहे. त्यांना उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना हा दिला जातो. सुरुवात 1985 ला आहे. 15 लाख रुपयाचा पुरस्कार आहे. पहिले विजेते आहे भालचंद्र भास्कर भागवत. भालचंद्र भास्कर भागवत सोबत काही लोक पण होते. OM नांबियार ऍथलेटिक्सचे होते, हे कुस्तीमधले होते भागवत. आणि ओम प्रकाश भारद्वाज हे बॉक्सिंगचे कोच होते. बॉक्सिंग, कुस्ती, लक्षात घ्या, आणि ऍथलेटिक चे 3 कोच होते. त्यांना 1985 ला हा पुरस्कार झाला. द्रोणाचार्य पुरस्कार हे 15 लाख रुपये जाते. 1985 ला या पुरस्कार काय झालेली आहे? सुरुवात. आता 2025 चे विजेते सुमा शिरूर शूटिंगसाठी, सुभाष राणा पॅराशूटिंग, कुलदीप कुमार हांडू उशू म्हणजे कराटे, त्यानंतर जीवन गौरव श्रेणी लाईफ टीम कॅटेगरी, जसपाल राणा शूटिंगसाठी, EB थॉमस ऍथलेटिक्ससाठी. बघा, हे क्रीडा क्षेत्रातले काही प्रशिक्षक आहेत आणि या प्रशिक्षकामुळे ते घडतात. लक्षात घ्या. आपल्याला ते एमपीसीचा एम जर माहित नसेल, आपण एमपीसीतले डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर, STI, PSI आपण झालो. जो लेखा आपल्याला सिलेबस सुद्धा माहित नव्हतं, त्या विषयातले आपण आज तज्ञ झालो. लक्षात घ्या, त्या प्रत्येक गुरुचा वाटचाल असतो, साधं नाही. आज आपण ते म्हणतात ना, ते खरात गाणं, तुम्ही खाता ज्या भाकरीवर बाबासाहेबाचं नाव आहे. अरे हक्क दिलाय म्हणून आहे, दिलाय म्हणून आहे, पण लक्षात घ्या त्याचा पण तुम्ही काय घेतला पाहिजे? फायदा घेतला पाहिजे, नाही तर नाहीये. बघा, तर या प्रकारचे 2025 चे काही विजेते आहेत, त्यांचं नाव इथं आपण दिलेलं आहे. 6 लोक आहेत द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त 1985 पासून सुरू झालेले आहे. भारताचे पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय. व्हर्च्युअल या मॉडेलवर आधारित, लक्षात घ्या, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर कमला नेहरू प्राणी संग्रहालय, लक्षात घ्या, इंदूर, लक्षात घ्या, मध्य प्रदेश. कमला नेहरू प्राणी संग्रहालय इंदूर 16 ऑगस्ट 2026 ला याचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन करते डॉक्टर मोहन यादव. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर हे व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय भारतातलं पहिलं. कुठं? मध्य प्रदेशमध्ये, इंदूर मध्ये. बघा, साधारणतः क्षेत्रफळ आहे 8000 चौरस फूट. आधुनिक 4D, लक्षात घ्या, AI 4D आहे ना, आपल्याला माहित आहे का? तुम्ही व्हर्च्युअल चित्रपट पाहिला असेल, 3D 4D, आता 14D पर्यंत आहे व्हर्च्युअल. अॅनिमेटेड काय आहे? अॅनिमेटेड, लक्षात घ्या. त्याच्यावर तयार केलं. तंत्रज्ञानाचा वापर करून जंगल सफारी मोहीम, जंगलात फिरण्याचा आणि प्राण्याच्या हालचालीचा आभासी म्हणजे तिथे प्रत्यक्ष नाही आहे, आभासी आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, ते तुम्हाला दिसणार. बरोबर आहे ना? अशा प्रकारचं 4D तंत्रज्ञानाचा वापर करून पहिलं व्हर्च्युअल पार्क इंदूर मध्य प्रदेशमध्ये काय केलं आपण? तयार केलं आहे. भारतातलं पहिलं व्हर्च्युअल पार्क कुठं निर्माण करण्यात आलंय? इंदूर मध्य प्रदेशमध्ये. लक्षात घ्या, याच्या प्रकारचं व्हर्च्युअल
जो पहिलंच आहे भारतातलं. कुठं आहे? इंदूर मध्य प्रदेशमध्ये. तिसऱ्या अपत्यासाठी महिलांना 1 वर्षाची प्रसूती रजा देणारं तामिळनाडू पहिलं सरकार आहे. तर पहिलं सरकार. आजपर्यंत 2 अपत्यासाठी 365 दिवस पगारी रजा होत्या. बघा भारतातनी 2 अपत्य जर झाले समजा, लग्न झाल्यानंतर 2 मुलं-बाळं झाले समजा, तर जे काही नोकरीला महिला आहे, त्यांना साधारणतः 6 महिन्याच्या सुट्ट्या आहेत. 365 म्हणजे किती? 6 महिन्याच्या सुट्ट्या बघा साधारणतः. परंतु आपण जे आता तिसरं अपत्य जर झालं समजा, तर त्या तिसऱ्या अपत्यासाठी त्यांना आपण कमी आठवडे दिले होते. काय केले आपण? कमी दिलं होतं. आता साधारणतः जो काही नवीन महिला आहे समजा, तर तिसरं अपत्य होत आहे समजा, तर यांना सुद्धा आपण काय केलं तेवढंच सुट्ट्या देण्याचं काय केलं आहे मानस ठेवलेला आहे. आणि हे पहिलं राज्य आहे तामिळनाडू. बघा प्रसूती रजा कायदा 1961 याच्यामध्ये 2017 ला आपण सुधारणा केली. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण अबॉर्शन सुद्धा आपण कायद्यामध्ये बदल केला 2023-24 मध्ये. बघा 23 आठवड्यावरून आपण 26 आठवड्यापर्यंत नेलं. तर या प्रकारचं जे काही लाभ आहे सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दिला आहे. तिसऱ्या आपण वर्षभराची प्रसूती रजा पूर्ण वर्षभर तामिळनाडूमध्ये 1 वर्षाची रजा आहे. बाकी ठिकाणी 6 महिन्याची आहे. बरोबर आहे. पूर्ण वर्षभर 365 दिवस ची रजा घेण्याचा अधिकार त्या महिलांना दिलेलं आहे. बरोबर आहे. तर या प्रकारचं प्रसूती रजा विधेयक पारित करणारं पहिलं राज्य ते म्हणजे कोणतं? तामिळनाडू. थलापती विजय चांगल्या प्रकारचं काम करत आहे. तर या प्रकारचं काही लोकांना माहित आहे 2 अपत्यापर्यंत, पण तिसऱ्या अपत्यानंतर आपलं भारतातही नव्हतं. पुढे बघा जागतिक मच्छर दिवस 20 ऑगस्ट. जागतिक मच्छर दिवस बघा. आणि याच्यावरची थीम फक्त लक्षात घ्या, स्मॉल बाईट बिग चॅलेंज. छोटा जावा आपण मोठे आव्हान. बघा मच्छर चावते एवढूसा, पण काय काय होईल? डेंग्यू होईल, मलेरिया होईल, काय होईल गॅरंटी नाही. चावते एवढूसा का एवढा मोठा आपल्या भल्या भल्या माणसाला बिमार पडून टाकते ना. कधी विचार केला का तुम्ही? एवढसा मच्छर माणसाने 4 दिवस 10 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती ठेवते. एवढसा मच्छरचा हा परिणाम आहे, तर बाकी मोठ्या मच्छरचा किती परिणाम असा? हा कधीतरी विचार करा तुम्ही. याच्यावर विचार करण्याचा भाग आहे. पण तुम्ही विचारच करत नाही. चालले चालले कायच करावं. ऐतिहासिक पार्श्वभूमी 20 ऑगस्ट 1897 रोजी ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी डासाच्या पोटात मलेरियाचा परजीवी शोधून काढला. डासाच्या पोटात काय केलं? मलेरियाचा परजीवी, दुसऱ्यातला जीव. त्यांनी हे सिद्ध केले की मादी डास मलेरियाचा प्रसार करते. बघा नरपेक्षा मादी आहे. मग कळलं का? मादी डास आहे, नर नाही. नर चावलं तर काही नाही होत. कळलं का? मादी डास. तर या प्रकारचं म्हणून तर पहिल्याच्या शाळा कॉलेजमध्ये मुली मुलासोबत नव्हत्या शिकायला. गुरुकुल पद्धत होती. मुलं टकले होऊन लेखाचे 18-18 वर्ष 20-20 वर्ष धोतर नेसून चाललेले का शिर्डी कर कार्यक्रम बैकून गेला. रामायण महाभारत उगत झालं का? आता पण चालू आहे शरीराला. पा मादी डास. डासामुळे होणाऱ्या आजाराबद्दल जागरूकता करणे यासाठी आहे. मलेरिया होते, डेंग्यू होते, चिकनगुनिया होते. चिकन खाल्ल्याने चिकनगुनिया होत नाही, याच्यामुळे होते. लक्षात घ्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्याच्या प्रसाराला काय करणे? आळा घालणे. यासाठी ह्या जागतिक मच्छर दिवसाची काय संकल्पना आहे? 20 ऑगस्ट जागतिक मच्छर दिवस आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या दिवशी त्याचा हॅपी बर्थडे करायचा असं काही संबंध नाही आहे. नाहीतर म्हणतात बा मच्छर चावलं काय हरकत नाही, त्याचा दिवस आहे बा. जाणीव जागृती दिवस आहे. लक्षात घ्या. तर या प्रकारचं रोनाल्ड रॉस यांनी काय केलं? मलेरियाचा परजीव शोधून काढला. रोनाल्ड रॉस. आणि मादी चावल्यामुळं, नर नाही मादी लक्षात घ्या, चावल्यामुळं काय होते? त्याची मादी कुठले? अॅनाफिलस. लक्षात घ्या. मलेरिया होण्यासाठी अॅनाफिलस डासाने जर चावा घेतला समजा, तर आपल्याला काय होते? मलेरिया होते, थंडी वाजून ताप येते. लक्षात घ्या. या प्रकारचं संपूर्ण 20 ऑगस्ट संदर्भाचं मच्छर दिनाबद्दल आहे. पुढे बघा 21 ऑगस्ट राज्य जलसंधारण दिवस सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं आपलं 21 ऑगस्ट 2026 कोणाच्या स्मरणार्थ? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पाणी अडवा पाणी जिरवा हे अभियान आहे. पण आपण काय केलं? पाणी अडवलं आणि एकमेकांचं जिरवण्याचं काम आपण केलं. बरोबर आहे. भारताने तेच आहे. रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. बरोबर आहे ना? तर या प्रकारचं राज्य जलसंधारण दिन 21 ऑगस्ट आहे. महाराष्ट्राचे वसंतराव नाईक यांची पुतणी असलेले सुधाकरराव नाईक यांनी सुरू केलं होतं 21 ऑगस्टच्या दिवशी. आणि त्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस म्हणजेच काय 21 ऑगस्ट यांच्या स्मरणार्थ यांनी भारतामध्ये महाराष्ट्राने सुजलाम सुफलाम महाराष्ट्र केला होता. यांनी नदी नदी धरणं, कालवे, पाणलोट क्षेत्र याचं एवढं विकास केलं, प्रचंड विकास केलं. आणि या विकासाच्या अंतर्गत आज महाराष्ट्रातनी जेवढं या मुख्यमंत्र्यांच्या काळात आपण जलसंधारण काम केलं तेवढं आज सुद्धा आपण केलं नाही. आणि हे जर समजा आपण केलं असतं ना, आज आपल्या विदर्भात महाराष्ट्रातले जे कॅनॉल दिसते ना, त्याचा सारा प्रणेता हाच आहे.
घराघरातनी कुपवाहिनी आहे, घराघरातनी जे काही हापसे आहे, इथं जनक जर कोणी असेल ना, सुधाकर राव नाईक आहे. कारण जल है तो कल आहे, जल है तो कल आहे. कारण पाणी हे जीवन आहे, पाणी हे अमृत आहे. हे लक्षात घ्या. जेवण नसतं चालेल, पण पाणी महत्वाचं आहे, ते पण स्वच्छ पाहिजे. कारण पाण्यापासून सुद्धा बरेचसे आजार होतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या महत्वाच्या करंट घडामोडी होत्या, त्या सगळ्या तुम्ही वाचून घ्या. आज आपण एकदम महत्वाचं बघा, मागच्या शनिवारपासून आपण इम्पॉर्टंट करंट देऊ राहिलो, लिमिटेड करंट देऊ राहिलो. बघा बाकीच्या करंट आपण सोडून दिलेला आहे. आता जो एकदम एक्झाम पॅटर्न आहे तोच आपण करंट घेत आहोत. तर या प्रकारचे संपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सोबत तुम्ही जुळून राहा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.